नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। बाबासाहेबांच्या सोबतीतलं जे 75 दिवसाचं आत्मकथन आहे त्याच्यामध्ये तर ते अक्षरशः म्हणजे ते सगळं नागसेन मिलिंद परिसर असा आपल्याला त्याच्यामध्ये डोळ्यासमोर येतो की त्या वेळ काळाचा त्यांनी ते मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जे गाढवावर बसलेला एक प्रसंग त्याच्यामध्ये त्यांनी चितारलेला आहे की त्यांच्या मित्रांची पैस लागलेली होती की तू गाढवावर बसून दाखव, मी सगळ्यांना सिनेमा दाखवतो। आता हे म्हणले ठीक आहे, मग ते गाढवावर त्यांना ते टेक्निक सगळं माहित होतं, त्या टेक्निकनी ते बसले गाढवावर आणि फेऱ्या 1-2-3 फेऱ्या मारल्या, पण ते चिटणीस सरांनी बघितलं। मग चिटणीस सरांनी यांना बाबासाहेबांसमोर उभं केलं। आता त्यांनी असं लिहिले की बाबा आता काय खरं नाही, आपलं म्हातारे काठीने हाणते आपल्याला, म्हणजे त्यांचे शब्द आहेत ते। तर ते घाबरत कस तरी उभे राहिले समोर। मग ते बाबासाहेबांनी विचारलं चिटणीसला, अरे चिटणीस का आणलं यांना समोर माझ्या, काय केलं यांनी? त्यांनी सांगितलं की बाबासाहेब हे गाढवावर बसून फिरत होते, इथं चक्र मारत। तर बाबासाहेबांनी आश्चर्य वाटलं। बाबासाहेब म्हणले, का रे तू आधी बसला होता का कधी गाढवावर? ते म्हणले, हो, आमच्या गावामध्ये काही काळ्याकडे कुंभाराकडे गाढवा असतात, तर त्याच्यावर मी प्रयत्न केलेला होता बसायचा। म्हणजे ते असे घाबरले नाही। आणि तो संवाद चालू असताना त्यांना पुन्हा ते म्हणजे त्यांचे एक हे होतं की त्यांना हसू यायचं खूप, आणि ते बाबासाहेबांसमोर हसले जोरात। हे एवढा म्हणजे गंभीर प्रसंग चाललेला आहे तिथं। तर तिथं ते वराळे सर, हे चिटणीस सर यांना वाटलं आता आपलं काही खरं नाही, आणि खरोखरच बाबासाहेबांनी झापलं ते चिटणीस सरांना झालं। अरे तुझ्या हवाली ही एवढी चांगली पोरं केलीत, मी गावाकडून मॅट्रिक पास होऊन आले या काळात, म्हणजे ही खूप हुशार मुलं आहे, तर याच्यावर संस्कार करायचं मी तुला सांगितलंय, म्हणजे तुझ्यावर सोपवलेलं आहे, आणि तू जर असं दुर्लक्ष करशील तर हे तुझ्यासाठी चांगलं नाही। हे ते बाबासाहेबांनी ते चिटणीस सरांनाच त्या ठिकाणी आपल्याला हे हसत होते ते समोर। तर हे इतके प्रसंग असे म्हणजे तंत मांडलेले आहेत त्यांनी, त्यामुळं हे दोन्ही आत्मचरित्र खरोखरच अति उत्तम झालेले आहेत। आता शाळा म्हणल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा आपल्या समोर बाबासाहेबांची शाळा डोळ्यासमोर येते। बाबासाहेब कसे शिकले, बाबासाहेबांना शाळेत जाताना कोणपाट घेऊन जावं लागायचं, शाळेतल्या पाण्याच्या भांड्याला हात लावता येत नव्हता, म्हणून त्यापेक्षा म्हणजे बऱ्यापैकी वातावरणात त्यांचं शिक्षण, जरी त्यांनी पायपीट केलेली आहे अनेक गावामध्ये शिक्षणासाठी, परंतु त्यांचा शोध जो होता वाघिणीच्या दुधाचा, तो खरोखर शोध त्यांचा तो सत्कारने लागला। त्यांना ते मिळालं सुद्धा मिलिंद प्रिमायसिस मध्ये आल्यानंतर। हे त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे, त्याच्यातून आपल्या लक्षात येतं। कोरेगावला जात असताना शाळेच्या सुट्ट्यामध्ये त्यांचे काही भावंड आणि ते शाळेत असतानाच कोरेगावला त्यांच्या वडिलांना भेटायला जात असताना त्यांना जे आलेले प्रसंग आहे, किंवा त्यांना या दौलताबादला आल्यानंतर त्यांच्यावर इथली मुसलमानं कशी धावून गेली, म्हणजे धेडाने आमचा हौद पाठवला, म्हणजे बाबासाहेबांच्या अगदी शेवटपर्यंत बाबासाहेबांवर अन्याय, जातीवादी अन्याय होतच होता। किंवा त्यांचे या नाशिकमध्ये एकदा टांग्यात बसले, टांगा चालवायला माणूस तयार नाही, तो नवख्या माणसाने टांगा चालवला आणि तिथं तो ऍक्सिडेंट झाला, बाबासाहेब मरता वाचले त्या ठिकाणी। हे जे 5-6 प्रकरण आहेत बाबासाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेले आहेत। त्याला वेटिंग फॉर विजा नावाने बाबासाहेबांनी ते आत्मचरित्र लिहिलेलं आहे, छोटस आत्मचरित्र आहे। तर त्यामध्ये सुद्धा बाबासाहेबांनी जे ते छोटं जरी आत्मचरित्र असलं तरी जे प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे, त्याच्यात 4 प्रसंग त्यांच्या स्वतःवरचे आहेत, 2 प्रसंग इतरांवरचे आहेत। तर ते प्रसंग बाबासाहेबांनी असेच तंतोतंत त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लिहिलेले आहेत। ते
आत्मचरित्र बाबासाहेबांनी 1935-36 मध्ये लिहिलेलं. कोलंबिया विद्यापीठातल्या एका प्राध्यापकांनी त्यांना सांगितलं की तुमच्या देशामध्ये जो अस्पृश्यता ही जी भयानक हा कलंक आहे तुमच्या देशामध्ये आणि तुम्हाला त्यामधून जावं लागतंय. खोबले, मी त्यांची मुलगी आहे, 2 नंबरची मुलगी. माझ्या वडिलांचं आज जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, शाळा शोधवागिनीच्या दुधाचा, हे खरोखरच अतिशय मार्मिक असं पुस्तक आहे. 5 पिढ्यापूर्वीचं, आता आमची 6वी पिढी आहे, 5 पिढ्यापूर्वीचं कथन त्यामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे माझ्या वडिलांचे आजोबा त्या काळापासूनचा जो त्यांनी प्रवास केलेला आहे, शिक्षणाच्या संदर्भात असेल किंवा आणखी कुठल्या जगण्याच्या प्रवासामध्ये त्यांनी जे प्रत्यक्ष अनुभव घेतले त्याचं सत्यकथन या आत्मकथनामध्ये झालेलं आहे. या आत्मकथनाच्या कथनातून शिक्षण घेण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये कसा खडतर प्रवास करावा लागायचा याचं म्हणजे एक जिवंत उदाहरण जे त्यांनी स्वतः अनुभवलेलं आहे त्याचं सत्यकथन त्यामध्ये आहे. आत्ताच्या पिढीला खरोखरच एक प्रबोधनात्मक हे पुस्तक आहे. जे कोणी तरुण वयातली विद्यार्थी हे पुस्तक वाचतील नक्कीच त्यांना या पुस्तकातून एक प्रेरणा मिळणार आहे. पूर्वीच्या काळामध्ये जसं बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी अतोनात कष्ट घेतले, अतोनात अपमान सहन केले, त्यानंतरची दुसरी पिढी, या दुसरी पिढीने जे शिक्षण घेतलेलं आहे, बाबासाहेबांच्या नंतर या पिढीला देखील म्हणावं तेवढं सुख शिक्षण घेण्यासाठी झालेलं नाही. खूप खडतर प्रवास करून शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यातून ते यशस्वी झालेले आहेत. भावी पिढींसाठी खरोखरच प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. अवश्य सगळ्यांनी वाचावं. त्यामध्ये त्यांच्या मराठी भाषांमध्ये देखील खूप मोठी भर पडणार आहे. पुस्तक या मराठी शब्द ज्या काळापूर्वी 200 वर्षापूर्वी शब्द वापरले जायचे त्या मराठी भाषेचं एक भांडार त्या पुस्तकातून मिळणार आहे. तेव्हा मी सगळ्या तरुणाईला आव्हान करेल की नक्कीच तुम्ही हे पुस्तक वाचा, जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भरपूर भर पडणार आहे. माझं नाव जयश्री घोबले, मी संगीता कॉलनीमध्ये राहते. मी मिलिंद मराठी हायस्कूल, मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलमधून मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झालेली आहे 2022 मध्ये. माझा फोन नंबर सांगते 9970744277. प्रकाशन हा जो शाळा नावाचा ग्रंथ आहे, हा त्यांचं आत्मकथन जरी असलं तरी ते मागच्या 2 पिढ्यापासूनचा इतिहास त्याच्यामध्ये आलेला आहे आणि हा एक ऐतिहासिक दस्तावेज आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये निजामकालीन काळ आलेला आहे, इंग्रजाचा काळ आलेला आहे आणि बाबासाहेबांचाही काळ आलेला आहे. याच्यामध्ये खास करून मला अशी नमूद करावं लागेल की जे संशोधक विद्यार्थी आहेत, जे अभ्यासक आहेत, त्यांच्यासाठी हा एक मार्गदर्शकपर ग्रंथ होईल असं मला वाटतं. कारण हे दुर्मिळ संदर्भ जे आहेत ते त्या पिढीमध्ये जे काही लोक आहेत ते फक्त सांगू शकतात आणि ती पिढी आज दुर्मिळ झालेली आहे. म्हणजे अशी बोटावर मोजण्या इतके लोक आहेत आणि त्याच्यामध्ये पण जे लिहू शकतात, जे बोलू शकतात, अशी खूपच दुर्मिळ लोक आहेत. आणि माझ्या वडिलांनी हे जे लिहिलेलं आहे तर ते खूपच महत्त्वपूर्ण आहे आणि तो ऐतिहासिक दस्तावेज आहे असं मला वाटतं. हा खूप आनंदाचा क्षण आहे. कारण आम्ही जे 5 भावंड आहोत तर त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहेच आहे, पण पूर्ण समाजासाठी सुद्धा एक आनंदाचा क्षण आहे की असे पुस्तकं, असे हे आत्मकथन जे आहेत ते खूप दुर्मिळ आहेत आणि त्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो
की आम्ही ते आमच्या माध्यमातून ते येतंय समाजासमोर, हा आमच्यासाठी एक खूप सुखद क्षण आहे. प्रकाशनाचा हे मला वाटतं 5-6वं पुस्तक आहे. पुस्तक मिळण्यासाठी प्लॉट नंबर 79 साकेत नगर किंवा पेठेनगर, भावसिंगपुरा, संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. तुकाराम नामदेव गायकवाड उर्फ ब्रह्मचारी अमृतसेन यांच्या 2 पुस्तकांचं अनावरण झालं, प्रकाशन झालं. साधारणतः 85 वर्षापूर्वीचा जो इतिहास होता निजामाच्या काळातला, आणि त्या काळामध्ये जे बाबासाहेबांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपल्या लोकांना संदेश दिला होता, त्या शिक्षणाला अतिशय महत्त्वाचं स्थान देऊन आमच्या वडिलांच्या आजोबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा जो अतिशय मोठा मूलगामी महामंत्र दिला होता बाबासाहेबांनी, त्याच्याशी एकनिष्ठ राहून आमच्या वडिलांच्या आजोबांनी आमच्या वडिलांना शिकवलं. पहिलीपासून तर अगदी 4थीपर्यंत हा ग्रामीण भाग, आणि नंतर 5वी ते 7वी उमरग्यामध्ये, आणि पुढे 8वी ते 10वीपर्यंत उस्मानाबाद, आणि 10वी नंतर बाबासाहेबांनी जे काही औरंगाबाद मिलींची स्थापना केली होती, त्यावेळेस बांधकाम सुरू होतं. असा हा सगळा शिक्षणाचा प्रवास आमच्या वडिलांनी केला, आणि तो सगळा प्रवास 2 पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलेला. पहिलं जे त्यांचं आत्मकथन आहे ते 2008मध्ये प्रकाशित केलेलं होतं, बाबासाहेबांच्या सहवासातील 75 दिवस. आणि आज 92व्या वर्षी त्यांनी जे शिक्षण घेतलं, बाबासाहेबांचा मूलमंत्र त्यांनी जो जपून ठेवला होता, तो शाळा शोध वाघिणीच्या दुधाचा, हे पहिलं आत्मकथन अर्थानं, आणि दुसरा भाग बाबासाहेबांच्या सहवासात, असे 2 पुस्तकं आज प्रकाशित झालेले आहेत. तर आम्हाला आनंद वाटतो की आमचा सगळा गायकवाड परिवार हा आमच्या वडिलांच्या त्या शिक्षणामुळं अतिशय मोठा समृद्ध झाला. सगळे आम्ही सुशिक्षित झालो, उच्च पदस्थ आम्ही नोकरीला लागलो, आणि बाबासाहेबांनी जो स्वाभिमान शिकवला, बाबासाहेबांनी जे अतिशय मोठा सदाचार शिकवला, हा सगळा आमच्या पाठीशी आहे. आणि बाबासाहेबांनी आमच्या वडिलांच्या मार्फत आम्हाला जे काही वडिलांनी आम्हाला सांगितलं, त्या सगळ्यांचा या पुस्तकामध्ये समावेश झालेला आहे. बाबासाहेबांनी जे कष्ट घेतले आणि त्यांच्यानंतरच्या येणाऱ्या पिढीने, हा जो पुस्तकाचा कालावधी आहे तो साधारणतः 1940 ते 1954 असा अतिशय मोठा प्रदीर्घ या पुस्तकामध्ये इतिहास आहे. आणि पूर्व मराठवाड्याच्या चळवळीचा विशेषतः त्याच्यामध्ये आपण पाहतो की स्वातंत्र्याच्या पूर्वीचा काळ त्याच्यामध्ये व्यक्त केलेला आहे. निजामाचं सरकार, रजाकार आहे, पोलीस ॲक्शन आहे, त्या काळामध्ये ज्या काही हिंदू मुसलमान दंगली झाल्या त्याचा इतिहास आहे, गांधीची हत्या झाली त्यांचा इतिहास त्याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि औरंगाबाद शहर तत्कालिक काळामध्ये 1952मध्ये कशा प्रकारचं होतं, छावणी कशी होती, कर्णपुरा कसा होता, पद्मपुरा कसा होता, उस्मानपुरा कसा होता, शहागंज कसं होतं, गुलमंडी, औरंगपुरा, हा सगळा इतिहास आमच्या वडिलांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. तर आज गायकवाड साहेब विद्यार्थी दशेमध्ये एक नामांकित विद्यार्थी आणि डिबेटर होते. त्यानंतर आपण सेंट्रल एक्सेसमध्ये मोठे अधिकारी होते. आंबेडकरी मुवमेंट तुम्ही सेंट्रल एक्सेसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उभी केली होती. तो भाग आणि बाबांचा हा जो प्रवासाची वाटचाल आहे त्या संदर्भामध्ये आपली काय आपलं प्रतिक्रिया काय म्हणजे मला बोलायला सांगितलं तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये तो वारसा आहे, बाबासाहेबांचा वारसा वडिलांमध्ये आला, आणि वडिलांचा जो वारसा जो आहे, जे काय वाघिणीचं दूध होतं ते आमच्याकडे आलं, आणि त्याचं परिवर्तन त्या आंबेडकरी चळवळीमध्ये केलं. आणि हा एकंदरीतच तो भाग आहे की हा नवीन काही नाही, हे परंपरागत आलेलं आहे, आणि तेच आंबेडकरी रक्त सळसळते त्याचाच एक भाग तो आहे. सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे का, वडिलांनी पुस्तक लिहिलं, त्याचा कार्यकाळ तुम्ही बघितला, तर हे पुस्तक किती दिवसामध्ये लिहून झालं आणि वडिलांनी कसं लिहिलं त्याचा अनुभव होता? साधारणतः त्यांना 2 वर्ष त्यांना लिहिण्यामध्ये लागले होते, आणि मला ते प्रकाशित करण्यामध्ये 2 वर्ष लागले. म्हणजे साधारणतः 4 वर्षाचा कालावधी हा सगळा, कारण प्रकाशनला त्याचं प्रूफ रिडिंग करणं,
DTP करणं, त्याच्यात बराचसा वेळ गेला. तर 500 पानाचं ते पुस्तक आहे आणि दुसरं 250 पानाचं, म्हणजे 750 पानाचं ते करेक्शन करणं, तो DTP साठा पूर्ण करणं, असा सगळा तो भाग आहे. त्या पुस्तकाला प्रस्तावना कोणाची आहे? हां. तर शाळा शोध वाघिणीच्या दुधाचा याची जी प्रस्तावना आहे ती ख्यातनाम कथाकार, साहित्यिक आणि माजी शिक्षणाधिकारी योगीराज वाघमारे, सोलापूरला ते सध्या राहतात, त्यांची प्रस्तावना आहे आणि अतिशय सुरेख त्यांनी प्रस्तावना लिहिली. त्यांनी पुस्तकाच्या पाठीमागे आपण ते छापलेलं आहे की आतापर्यंत जे दलित साहित्य झालं, विशेषतः मराठवाड्याच्या या भूमीमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं हे दलित साहित्यामध्ये ते पुस्तकाचा समावेश करावा लागेल. जरी ते अंतिम आलं, शेवटी आलं, तरी काळाच्या ओघामध्ये आणि वयाच्या भागामध्ये हे आत्मकथन पहिलं आहे असं त्यांनी नमूद केलं. सर पुस्तकात बाबांच्या भेटीला नागराज मुंदळे साहेब आपल्या घरी आले होते, त्या संदर्भातील भाषण सांगा. माझे मोठे भाऊ सांगतील. मुंदळे सरांना एक संदर्भ लागला की बाबासाहेबांच्या सहवासातील व्यक्ती इथे राहतात आणि मग त्यांनी खूप इच्छा प्रकट केली की मला त्यांना भेटायचं आहे. आणि मग त्यांनी मला वेळ मागितला. मी म्हटलं तुम्ही वेळ देण्यापेक्षा तुम्हाला कोणता वेळ आहे तो सुटेबल घ्या. आणि ते आमच्याकडे आले ते आणि वडिलांशी त्यांनी खूप जवळीकतेने आणि खूप आदराने त्यांनी तो प्रसंग त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतला. साधारणपणे 2 तास घरी बसून त्यांनी वडिलांशी हितगुज केलं आणि वडिलांशी खूप बाबासाहेबांच्या काळातले प्रसंग आठवून त्यांनी विचारले आणि सांगितले. तो एक त्यांच्यासाठी खूप गुणवस क्षण होता. सर त्यांनी पुस्तकाची अशी मनीषा व्यक्त केली की आगामी एखाद्या चित्रपटामध्ये बाबाच्या संदर्भामध्ये काही उल्लेख करता येईल का, असं ते बोलले होते. त्या संदर्भात त्या संदर्भातच त्यांनी भेट घेतली होती की हा जो संदर्भ आहे लाईव्ह संदर्भ आहे. बाकीचे लोक जे होतं नव्हतं किंवा जे काही मनगडत कहाण्या सांगतात तसं हे नाही. तर वडिलांनी जे प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे आणि प्रत्यक्ष जे आहे त्याची सत्यकथा ते मुंदळे सरांना ती वाटली आणि म्हणून ते म्हणाले की हे तुमचे जे प्रसंग आहेत ते मी कुठे ना कुठे माझ्या आगामी चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करेन. सर पुस्तकाची किंमत किती असणार आहे आणि ते कुठे उपलब्ध कोणी आहे? केलं प्रकाशन संस्था आणि पत्ता सांगा. तर दुसरं पुस्तक जे आहे त्याची प्रस्तावना डॉक्टर सुरेश वाघमारे, लातूरचे समाजशास्त्र विभाग प्रमुख, राजर्षी शाहू महाराज विद्यालय, तिथं ते त्यांची प्रस्तावना दुसऱ्या पुस्तकाला आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याच्यात त्या प्रस्तावनेमध्ये नमूद केलेलं आहे. तर हे दोन्ही पुस्तकं धम्मक्रांती पब्लिकेशन, मी स्वतः धम्मचारी सूचिरत्न सुनील गायकवाड मी ते प्रकाशित केले, माझे वडीलच आहेत ते. आणि ते पुस्तकं माझ्याकडे स्वतःकडे मिळतील, मी कुठेही वितरक नेमलेले नाही. तर शाळा या पुस्तकाचं जे त्याची किंमत आहे त्याचं मूल्य 400 रुपये आहे आणि बाबासाहेबांच्या सहवासातील 75 दिवस याची 250 रुपये किंमत आहे. तर दोन्हीची किंमत ते साधारणतः 650 होती, पण सवलतीच्या दरामध्ये आजचा दिवस आणि अजून काही दिवस साधारणतः 550 मध्ये ते पुस्तकं मिळतं. पत्ता सांगा आणि मोबाईल नंबर. पत्ता माझा भीमनगर भावशिंगपुरा, स्वाभिमान फोटो स्टुडिओजवळ, औरंगाबाद, संभाजी. मोबाईल नंबर सांगा. 94 21 37 55 85. चालेल, ओके, धन्यवाद.